नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण जमलेले आहेत, गुरुजी आलेले आहेत आणि शशिकांत आय्याजी म्हणत आहेत की लवकरात लवकरचा मुहूर्त काढा असं गुरुजींना सांगत आहेत. गुरुजी मग मुहूर्त काढण्यासाठी तिथे आहेत. आनंद त्याचबरोबर सर्वजण तिथं आहेत आणि गुरुजी म्हणतात की पुढच्या महिन्याच्या 9 तारखेच्या मुहूर्तावरती हे लग्न आपल्याला करावं लागेल. तेव्हा मात्र आय्याजी शशिकांत पाहतच राहतात, कारण त्यांच्यासाठी ही गोष्ट आनंदाची असते. लवकरात लवकर रमा नावाची ब्याद घरातून बाहेर पडणार आहे. अक्षय आणि रेवाचे लग्न होणार आहे. एकदा का अक्षय आणि रेवाचे लग्न झालं की आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे करता येणार आहेत असं यांना वाटत असतं. आणि मग 9 तारखेला हे पॉसिबल होईल, काहीच हरकत नाही असं आय्याजी गुरुजींना सांगतात. तेव्हा गुरुजी म्हणतात, जर या 9 तारखेला तुम्ही हे लग्न करू शकला नाही तर त्यांच्या दोघांची पत्रिका पाहता पुढील वर्षभर पुन्हा मुहूर्त नाही. तेव्हा शशिकांत आणि पार्वती आजी म्हणतात की काही हरकत नाही आहे, या 9 तारखेला हे लग्न होईल, काहीच प्रॉब्लेम नाही असं शशिकांत आणि पार्वती आजी म्हणतात. सीमाला मात्र खूपच वाईट वाटत असतं, कारण आपल्या रमाच्या बाबतीत, अक्षयच्या बाबतीत हे चुकीच्या पद्धतीनं होत आहे. अशा पद्धतीने झालं नाही पाहिजे असं सीमाचं म्हणणं असतं. अक्षय तिथं आलेला असतो. अक्षय म्हणतो, काय 9 तारीख? अक्षयच्या मनात विचार चालू होतात, मी कसं पॉसिबल करणार आहे या गोष्टी, एवढ्या कमी वेळात कसं शक्य होणार आहे, हा विचार अक्षय करत असतो. त्याचवेळी जान्हवी तिथं आलेली असते. जान्हवी म्हणत असते की बरोबर आहे, पण 9 तारखेला म्हणजे काय, तिला ते पटतच नसतं. रमा आहे ना अजून या घरामध्ये, वेळ दिला पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. परंतु तिचं कोणी काहीच ऐकत नाही आणि सगळेजण हे विचार करत आहेत. तेव्हा अक्षयच्या डोक्यात येतं की मला काही करून ह्या रेवाचा घाणेरडा चेहरा मला घरातल्या सगळ्यांच्या समोर आणायचा आहे. या रेवाने आजपर्यंत मला खूप त्रास दिलेला आहे. तिने हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे. काही झालं तरी घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की ही रेवा कोणत्या लायकीची आहे, ती कशी आहे ते, असं अक्षय विचार करत असतो. त्याचबरोबर शशिकांत म्हणतो, काय झालं, तू खुश नाही आहे का? तुझं लग्न आहे ना आणि तुझ्याच आवडीच्या मुलीशी होत आहे, मग काय प्रॉब्लेम आहे तुला, असं तो म्हणत असतो. तेव्हा अक्षय म्हणतो, नाही खुश तर आहे, पण 9 तारखेलाच, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ठरलं होतं ना, मग रमाचं पण लग्न होईल ना, कारण रमाचं लग्न लावून द्यायचं आपण ठरवलं आहे. तेव्हा पार्वती आजी म्हणत असते की हो रे बाबा, तुझ्या डोक्यात आहे ते बरोबर आहे, पण आमच्याही डोक्यात आहे, तिनं आपल्या घरासाठी एवढं केलं ना, तिचंही लग्न लावून देऊ आपण, तिच्या लग्नाचा सगळा खर्च उचलूया आपण. तेव्हा अक्षय म्हणतो, ठीक आहे. रमाही तिथे आलेली असते आणि आता रमाचंही लग्न म्हणजे एकाच मंडपामध्ये अक्षय आणि रेवा, त्याचबरोबर रमा आणि अस्मित, असं सगळ्या चौघांचं होणार आहे. म्हणजे 2 जोड्यांचं लग्न होणार आहे हे ठरलेलं असतं. शशिकांत म्हणत असतं, तू कितीही वेडा बनव रे बाकीच्यांना, पण तू मला वेडा बनवू शकत नाही, एवढं लक्षात ठेव, असं अक्षयला म्हणत असतो. परंतु अक्षय म्हणत असतो की काही झालं तरी आता माझ्याकडे वेळ कमी आहे. मला या सगळ्यांच्या समोर, मला पुरावा जर नाही मिळाला तरी मला रेवाचा चेहरा या सगळ्यांच्या समोर आणावा लागणार आहे. काही झालं तरी रेवाची जी लायकी आहे ती तिला दाखवावी लागणार आहे, असं अक्षय म्हणत असतो. अक्षयला काहीही करून रेवा किती मूर्ख आहे हे घरातील सर्वांच्या समोर आणायचं आहे. तिने त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आब्याच्या आयुष्याशी ती खेळलेली आहे. काहीही करून अक्षय म्हणत आहे की मला सर्वांच्या समोर हे सत्य आणायचं आहे. इकडे जान्हवीचा जीव मात्र कासावीस होत असतो. तिला असं वाटत असतं की का हे सगळं, कशासाठी आहे हे सगळं. काहीही झालं तरीही आत्ता रमाच्या बाबतीत का अन्याय होतोय, रमाचं असं लग्न नाही झालं पाहिजे असं वाटत असतं. इकडे प्रमाणे आणि जान्हवीने त्या रेवाला अडकून ठेवलेलं असतं, तिचे पाय वरती बांधलेले असतात आणि तिला सांगितलेलं असतं स्टँड ऑन हेड, हा व्यायाम करत जा असं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर आणि रेवाची खूपच वाट लागलेली असते. त्यामुळं रेवा मोठमोठ्याने बोंबलायला सुरुवात करत असते आणि मग घरातील सर्वजण तिथे येतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो आणि मग सगळेजण तिथे आलेले असतात आणि बोलत असतात. त्यावेळेस पार्वती आजी म्हणतात, तुला कळतंय का गं रेवा, तू हे काय करत असतीस प्रत्येक वेळेस, म्हणजे तुझ्या डोक्यात काय भुगा झालाय का गं, म्हणजे मला कळतच नाही आहे की तुझ्यात अक्कल नावाची गोष्ट आहे की नाही, असं बोलत असते पार्वती आजी. तेव्हा रेवा म्हणत असते की आई आजी, तुम्ही मलाच का बोलताय प्रत्येक वेळेस, मी काय केलेलं आहे, असं ती म्हणून दाखवत असते. तेव्हा आई आजी म्हणत असतात की काय चुकीचं बोललेले आहे तुला, कारण तुझ्या पद्धतीनं वागत असतेस, मूर्खासारखं काहीतरी करत असते, म्हणून या सगळ्या गोष्टी मला तुला बोलाव्या लागत आहेत.
अन्यथा मी ह्या गोष्टी तुला बोलायची गरज नाही. अक्षय पण म्हणत असतो की काय काय आजी, तू असं नको ना बोलू. तर पार्वती आजी म्हणत असते की मी काय चुकीचं बोलली अक्षय, आता तू तिची बाजू घेऊन बोलणार आहेस. तेव्हा अक्षय म्हणतो हो बायको आहे ना माझी. मुद्दाम रमाच्या समोर तो असं बोलत असतो. पार्वती आजीला मात्र राग येत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पार्वती आजी म्हणत असतात की बाद झाली ही असली सगळी नाटकं. काहीही झालं तरी आता लग्न 9 तारखेला आहे. रेवा म्हणते काय माझं आणि अक्षयचं लग्न? तेव्हा पार्वती आजी म्हणते की हो, त्यामुळं असं काहीही नौटंकी करायची नाही, अशा कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत, असं पार्वती आजी रेवाला सांगू लागते. इकडे अक्षयला मात्र काहीही करून आता पुरावे गोळा करायचे असतात, पुरावे आपल्या ताब्यात घ्यायचे असतात आणि अक्षय त्या तयारीला लागलेला असतो. अक्षयच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते की काहीही करून ह्या रेवाचा पर्दाफाश करायचा आहे. अक्षय फोनवर बोलत असतो आणि विचारत असतो की काय झालं, मी CCTV फुटेज सांगितलं होतं, आपल्या कॅमेऱ्याचं मिळत नाही आहे ना. मग मी बाकीच्या कॅमेऱ्यांचं आजूबाजूचं मागवायला सांगितलं होतं, तेही मिळालेलं नाही आहे. मी एक काम सांगितलेलं आहे तेही जमत नाही. तेवढ्यात अभि तिथे येतो आणि म्हणतो की अक्षयला नक्की काय आहे तुझ्या डोक्यात, तू कसा वागत आहेस, तुला कळतंय का, असं तो विचारू लागतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अभ्या तू चुकीचा विचार करतोय, असा विचार नको करू, असं अक्षय म्हणू लागतो. अभि मात्र म्हणत असतो की मी काहीही चुकीचा विचार करत नाही आहे, मी तुला शुभेच्छा द्यायला आलेला आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रमा आणि रेवा दोघीजणी बोलत आहेत आणि त्याचबरोबर रेवा म्हणत आहे की रमा, मला माहिती आहे तू माझ्यापासून प्रत्येक वेळेस अक्षयला तोडायचा प्रयत्न करत असते, पण आता काहीही झालं तरी मी ती गोष्ट घडू देणार नाही. काहीही झालं तरी मला माहिती आहे की तू कोणत्या लेवलला जाऊ शकतेस, हे सगळं ती बोलत असते. आता मी अक्षयला माझ्याजवळ खेचूनच आणणार आहे, अक्षय हा माझ्या जवळच असेल, असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं इकडं अभ्या म्हणत असतो की शुभेच्छा, पण अक्षय तू विसरलायस, तू मला प्रॉमिस केलेलं होतं की तुझी दिलेली मुदत संपत चाललेली आहे, तू सगळं सुरळीत करणार होता, अन्यथा मला या घराच्या बाहेर पडावं लागेल, माझा निर्णय तुला माहिती आहे, असं अभि अक्षयला सांगतो आणि तिथून निघून जातो. अक्षय म्हणतो की तू आत्ता अभ्या माझ्यावर रागवला आहे, पण जेव्हा आम्ही त्या रेवाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणणार आहे ना, तेव्हा तुला कळेल की नक्की काय झालेलं आहे ते, आणि तेव्हा तुझा राग माझ्यावरचा निघून जाईल. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता गेम खेळायचे असतात. अस्मितलाही बोलवलेलं असतं, अस्मितही आलेला असतो आणि रेवा, अक्षय आणि त्याचबरोबर रमा आणि अस्मित, आता ही जोडी एकमेकांना किती ओळखते हे बघायचं असतं. आणि मग नवऱ्याने बायकोला शृंगार करून तयार करायचं असतं, तिला छान नटवायचं असतं. हा गेम असतो आणि हे सगळं जान्हवीचं प्लॅनिंग असतं. आणि मग रमा अजून आलेली नसते, रेवा सर्वजण तिथं असतात आणि पहिली जोडी घ्यायची आहे ती म्हणजे अक्षय आणि रेवा यांची घ्यायची आहे असं ठरलेलं असतं. आणि तिथं अनाऊन्सिंग करत असतो आणि तेवढ्या जिन्यातून रमा येताना दिसते. अक्षय मात्र रमाकडे पाहतच राहतो, त्याला धक्का बसतो, तो विचार करू लागतो की काय आहे, म्हणजे ही रमाच आहे ना, काय ते सौंदर्य, काय तिचं ते स्माईल, त्याचबरोबर तिच्या गालावर आलेली ती बट, हे सगळं अक्षय बघत असतो. रमाने खूपच सुंदर असा लुक घेतलेला असतो, फॅशनेबल ब्लाऊज घातलेला असतो, व्हाईट कलरची साडी असते, केस मोकळे सोडलेले असतात, तिची ती हेअरस्टाईल, तिच्या त्या आदा, हे पाहून अक्षय म्हणतो मी पुन्हा हिच्या प्रेमात पडलो आहे, एवढी सुंदर दिसते. आणि मग रमा अस्मितला बोलवते आणि अस्मितला म्हणते अस्मित मी कशी दिसते. अस्मित रमाच्या जवळ जातो आणि म्हणतो छान दिसतंय रमा वहिनी. रमा म्हणते की वहिनी नाही रमा म्हण, आणि थोडासा हास असाच माझ्याकडे बघत राहा. अस्मित तसंच करू लागतो रमा जसं सांगत आहे. अक्षयला मात्र वाईट वाटत असतं. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रेवाला राग आलेला असतो आणि रेवा म्हणते की आता मी सांगेल तसाच गेम होणार आहे आणि छोट्या पेपरवरती आपण पेपर डान्स करायचा आहे रोमॅन्टिक असा, ज्याला करायला जमेल तो जिंकलेला असेल. इकडे आता रमा ऑफिसमध्ये आलेली आहे आणि अक्षयचा जो माणूस आहे फुटेज दाखवणारा त्याने रमाला फुटेज दाखवलेला आहे आणि तो म्हणतो की त्या साईडने एक मॅडम जाताना दिसत आहेत. आणि रमा ते फुटेज पाहते आणि रेवाकडे येते आणि रेवाला म्हणते की जेव्हा मला कळेल की यांना ढकलून देणारी तू आहेस तेव्हा तुझी गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेव. आणि रमा जाम भडकलेली असते आणि तिने रेवाला तिची लायकी दाखवलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.